खायला घालताना खरंच मला खूप मेहनत घ्यावी लागते, त्यात तिचं डान्स वगैरे करत असते ती. मग चला म्हटलं खायला घालू आणि मग बाहेर फिरायला नेऊ. बाहेर फिरायला तर चेक करायचं. पहिला मी त्यांचा खिसा चेक करत असते, काय आहे की नाही, काय आहे की नाही. पेन होत्या की ती लगेच म्हणते की मला चढायचं आहे, त्याच्यावरती लगेच सोडा खाली. आणि मग इथं पण ती ट्राय करत होती की वर चढायचं म्हणून, आणि चढते पण ती. पण म्हटलं नको, जास्तच गॅप आहे ना, त्याच्यामुळं घ्या तिला खाली. पटलं म्हटलं चल मी तुला घेऊन जाते वरती. मग वरती घेऊन आले तिला. तर इथं पण ती बघत होती इकडं तिकडं, पण तिला काय नाही, फक्त ना खाली सोडा, मला खाली सोडा, मला फुपाट्यात खेळू द्या. तिला खरं तर म्हटलं फिरावं इकडून तिकडून घेऊन, जरा व्ह्यू दाखवावं, छान वातावरण झालं होतं ना संध्याकाळचं त्याच्यामुळं. पण तिचं काय नाही, फक्त मला खाली सोड मम्मा एवढं चाललं होतं. मग काय खाली सोडलं, बघा तिची स्माईल किती भारी स्माईल करते ती. तिला स्माईलसाठी तर मी काय पण करू शकते. मग हे तर काय, तिला खाली सोडलं. मग म्हटलं जाऊ द्या. तिचे पप्पा ओरडायला लागले की खाली नको सोडू अगं, ते फुपटायले घाणे. पण म्हटलं जाऊ द्या, मी खाली गेल्यानंतर ना तिला धुते, खेळू द्या तिला, तिच्या मनानं तिला जेवढं खेळायचे तेवढं खेळून द्या. खायला नाही इतकं सिमेंट लागत होतं ना ते खालचं, पण काय करणार, ती इतकीच खेळत होती. किती खुश होती, अजिबात अशी रडणार नाही काय नाही. पाणी असल्यावरती तिला नुसतं वाटतं की पाण्यात पोहरं पण ठेवा मला वाईनं. झालं आता म्हटलं चला आता हिला काहीतरी जेवायला बनवूयात, खायला चांगलं मस्त असं. पालक तर खरं शरीरासाठी खूप चांगलं असतं, मग म्हटलं तिच्यासाठी पालकच बनवूयात. पालक घेतला, एक लसूणची पाकळी, थोडंसं जिरं हळद टाकलं, थोडंसं पाणी आणि थोडंसं बेसन पीठ टाकलं त्याच्यामध्ये, आणि छान अशी हटवून घेतली पालक.